नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मनोज जरांगे यांच्याविषयी काय चाललंय मुंबईत गेल्यावर. चल सुरुवात करूया. जरांगे सोबतचे मराठे राहणार कुठे? मुंबईतील मराठे आमदार मंत्र्याचे बंगले खुले करा. आझाद मैदानात स्वयंपाकाला परवानगी नाकारली. सरकारची आडमोडी भूमिका मराठ्यांना मुद्दाम हुंडी बसवते. आंदोलन बेमुदतच होणार. जरांगे म्हणतात कायद्याने होईल, अटी शर्यती मान्य करून होईल. वाटत नाही जरांगे इतक्या शांततेत घेतील. फक्त फडणवीसांनाच खेळ समजला. जरांगेची किती मोठा डाव टाकला. नेमकं घडतंय काय? जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर 10:30च्या आसपास मनोज जरांगे पोहोचतील. तेथून पुढे पत्रकारांना त्यांच्याशी संवाद साधलाय. मनोज जरांगे यांच्या 40 अटी शर्यती मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आल्या. मनोज जरांगे म्हटले, ठीक आहे, तुमचं खरं तर तुमच्या अटी शर्यती होईल. मनोज जरांगेकडून काही लिखित स्वरूपातील अटी देखील शर्यती लिहून घेतलाय. त्यालाही मनोज जरांगे म्हटले, ठीक आहे, तुमच्या मर्जीने होईल. इथून डाऊट यायला सुरुवात झाली की मनोज जरांगे इतके साधू संत सुद्धा नाहीत की सरकार आणि सरकारचे पोलीस म्हणतील त्यानुसार आपली मुंडी हलवीत मुळेच. असं जाणवतंय की मनोज जरांगे मुंबईला जाऊन एक मोठा खेळ करतील. जर आझाद मैदानावरती 5,000 लोक चालणार असतील तर मनोज जरांगे म्हटले, मुंबईतील बाकीचे मैदान काय भांडलेत का? बाकीचे मराठे मैदानात राहतील. रोज आळीपाळी करून ते 5,000 लोक बदलत राहतील. गावोगावी जिल्ह्यातून ठिकठिकाणी आंदोलन होत होती. मनोज जरांगे प्लॅनबद्दल काहीच ॲक्टिव्ह करून बसलेत. फडणवीसांना समजत आता. प्रामुख्याने हे समजून घेणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या. पहिली प्रामुख्याने मागणी मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरी अट, हैदराबाद गॅजेट लागू करा. 13 महिन्यापासून त्याचा अभ्यास सुरूच आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. आम्हाला सातारा बॉम्बे गॅजेटवर लागू करावी अशी मागणी जरांगे यांनी केली. तिसरी अट, सगळे सोयऱ्यांचे अध्यादेश काढून 1.5 वर्ष झाले तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या, सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. चौथी अट, सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरचे मार खाऊन केसेस झाल्या, अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, त्याचे कुटुंब उघड्यावर आहे असं जरांगे यांनी म्हटलं आहे. पाचवी अट, आमच्या कायद्यात बसणारं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावरती आता विरोधातून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. संजय राऊतांनी म्हटलं की लोक कबुतरासारखे आंदोलन करतात, सरकार त्यांना परवानगी देतात मग ही मराठी माणसाला त्याच्या राजधानीमध्ये आंदोलन करण्यासाठी अधिकार असल्याचं ते म्हणतात. ही राजधानी कोकण, विदर्भ आणि मराठवाडा सगळ्यांचीच. त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था काळजी घेण्याची गरज असं त्यांनी म्हटलं आहे. आंदोलकांना थांबू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असल्याचं शिवसेनाचे ठाकरे गटाचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. मराठी माणसाला आंदोलन करायचा अधिकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आंदोलकाशी संवाद साधला पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं. तर दुसरीकडे जरांगे यांनी सरकारच्या आठवडे भूमिकेसमोर प्लॅन बी ॲक्टिव्ह केला. जरांगे यांनी आज शिवनेरीवरून एल्गार केला. तो म्हटले की सन्माननीय फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो की आम्ही तुम्हाला कोणतेही अट घालू नये असं जरांगे म्हणताय. कोट्यावधी मराठी लोक मुंबईच्या दिशेला वाटी लागले आहेत. आंदोलनात अनेक जण येतील तर काही मराठे पुन्हा गावी जातील. त्यांना गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात आंदोलन करायचे आहे. त्यांना तिथे तयारी करायची आहे. त्यामुळे अटी आणि शर्यती फडणवीस सरकारने मागे घ्याव्यात अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. आझाद मैदानावर 5,000 मराठे आंदोलकांनाच परवानगी आहे, पोलिसांनी दिली आहे. त्यावर आता जरांगे यांनी मोठी चाळ खेळली. आंदोलन एका दिवसाचेच होणार नाही हे यांनी स्पष्ट केले. तर मराठा आंदोलक इतर मैदानावरती थांबतील. हे 5,000 मराठे आंदोलक माघारी जातील, त्याऐवजी अजून 5,000 आंदोलक नव्याने येतील असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्यतीत पालन होईल. मुंबईच्या विषयावर मराठी असतील, मुंबईच्या इश्यूवर मराठी असतील तर एका जत्त्या गेल्यावर दुसऱ्या जत्त्या आझाद मैदानावर पोहोचतील अशी तजवीज होणार असल्याचे जरांगे पाटलांनी ध्वनित केले. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणारच नक्की. त्यात फडणवीस सरकार अटी आणि शर्यती मागे घेईल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
आझाद मैदानावरचा स्वयंपाक करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. आता मराठ्यांनी एक सूर असा येतोय की मुंबईमध्ये काय आणि मुंबईच्या बाहेर काय असणारे जेवढे मराठी आमदार, खासदार, मंत्री असतील, प्रत्येकाचा एक प्लॉट, एक बंगला मुंबईमध्ये आहेच. मुंबई यांची मोठमोठी कार्यालय येत आहे, ती कार्यालय खुली करा, तुमचे बंगल्याचे दरवाजे खुले करा. मराठी येत आहे, तुमचे मतदार येतोय, त्यांच्यासाठी जागा करा, त्यांच्या जेवणाची सोय करा. जर तुम्ही आझाद मैदानावरती जेवायला परवानगी देणार नसेल तर मग तुमचं करायचं काय, असा प्रश्नही सुद्धा तयार झालेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर आंदोलन चिरगळत चाललंय. अशा मार्गावरती सरकार आणतंय असं दिसून येतो. लोकांच्या वेगवेगळ्या फेसबुकवरती पोस्ट व्हायरल होतात. त्यातील एक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. जेवढ्यांनी परवानगी द्याल तेवढा मराठा समाज मनोज दादासोबत आझाद मैदानावर जाऊन बसेल आणि उरलेला मंत्रालय, मुख्यमंत्री, मंत्र्याचे बंगले फिरून येईल. एकदा एवढं होऊन जाऊ द्या. सरकार घालून दिल्याने नियमाप्रमाणे संध्याकाळी आंदोलकांना पोलिसांना जा म्हणून सांगितलं तर मंत्रालय आणि मुख्यमंत्री आणि मंत्र्याची घर गोरगरिबांच्या सेवेसाठी आता उघडी करावी ही विनंती राहणार आहे. आंदोलकाची मुंबईत असेपर्यंत सोय सरकारने करावी, अन्यथा आंदोलक वाटेल त्या मंत्र्याच्या दारात जाऊन आपापले कार्यक्रम उरकून पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदानावर जाऊन बसतील. सरकार मराठी ते तुम्हाला जाड जाणार आहेत मात्र नक्कीच. अशा पद्धतीच्या पोस्ट आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागल्या आहेत. याच्या गांभीर्याने विचार करायची जबाबदारी आता ही सरकारची आहे. मनोज जरांगे पाटील प्लॅन बी